कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप आभार की इतक्या बहुसंख्येने आपण सर्व गीता जयंतीमध्ये भाग घेत आहे. आपण गांधी जयंती इतर जयंती ऐकल्यात, पण गीता जयंती या उत्साहाला आपण एक पुढे करतो आहे आणि जनसामान्यामध्ये भगवद्गीतेप्रती एक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या गीतेद्वारे श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांना अर्जुनाद्वारे 2 शिकवणी देण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि आपलं जीवन परिवर्तन करण्यासाठी त्यांना चिंता आहे, तर त्या गीतेला आपण किती मान सन्मान द्यायला पाहिजे, त्या गीतेला आपण किती आपल्या जीवनामध्ये महत्त्व द्यायला पाहिजे. आणि त्याचं पहिलं पाऊल आहे की ज्या दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली त्या दिवसाला आपल्या जीवनामध्ये एक मोठं स्थान देणं. त्या गीतेला स्थान देण्याआधी त्या गीतेचा जन्म ज्या दिवशी झाला, आपण व्यक्तीला कसा मान सन्मान देतो, त्याचा जन्मदिवस आनंदाने साजरी करतो. जर आपण त्याचा जन्मदिवसच साजरी नाही करत आहे, आपण त्याला कसं काय मान देणार आहे. म्हणून गीता जयंती करून आपण पहिलं पाऊल आज सर्वांनी घेतलं आहे की भगवद्गीता ही महत्त्वाची आहे, श्रीकृष्ण हे महत्त्वाचे आहेत, अर्जुनासारखे भक्त हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपण गीता जयंती साजरी करतो आहे. मी जस्ट 5 मिनटं बोलणार आहे. आपण श्रीकृष्णांबद्दल भरपूर ऐकतो, आज थोडं मी अर्जुनाबद्दल बोलणार आहे की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे समवयीन आहेत, हे भाऊ आहेत. पण ज्या प्रकारे दोघं आयुष्यभर सोबत होते, या महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी, महाभारताच्या युद्धामध्ये आणि महाभारताच्या युद्धानंतर एक मैत्रीचं नातं आहे त्यांचं. आणि ती मैत्री कशी मैत्री आहे की जेव्हा गरज पडेल तेव्हा तो मित्र तिथे उपस्थित आहे. तो सगळ्यात चांगला मित्र, फक्त बोलणारा मित्र नाही. जेव्हा हाक मारीन तेव्हा तो मित्र आहे का तिथे उपस्थित. फेसबुकवरचा मित्र नाही आहे, ऑफलाईन, करंटली ऑफलाईन, सेंड मेसेज ओनली, तसं नाही आहे. सो श्रीकृष्णांनी किती वेळा अर्जुनाची मदत केली आहे. एक प्रसंग पटकन सांगतो की दुर्वासा ऋषींना दुर्योधनाने यांची फजिती करायला जेव्हा पाठवलं होतं, मग द्रौपदीकडे श्रीकृष्णांना दुर्वासा ऋषींना खायला द्यायला काही नव्हतं, तेव्हा श्रीकृष्णांना त्यांनी स्मरण केलं, तर श्रीकृष्ण आले आणि पांडवांना वाचवलं. द्रौपदीची त्यांनी खूप मोठी लाज वाचवली. असं अनेक वेळा श्रीकृष्णांनी वाचवलं आहे. एक प्रसंग येतो की जयद्रथ आणि अर्जुनाचं जेव्हा युद्ध होतं, तर आपल्याला ते सगळं माहिती आहे, तो आहे सूर्य, तो आहे जयद्रथ, बरोबर. पण त्याच्या आधी काय झालं, त्याच्या आधी जेव्हा माहिती होतं की आज जयद्रथावर अर्जुनाचा मेन फोकस आहे, पूर्ण कौरव सैन्य हे जयद्रथाला प्रोटेक्ट करत होतं, बरोबर. म्हणून मग श्रीकृष्णांना ते ढगं आणायला लागले. तर त्यावेळेस काय झालं, ते इतका फोर्सनी अर्जुनांनी शपथ घेतली होती, तर एवढा तो फोर्सनी युद्ध करतोय, पण जितकं सैन्य होतं कौरवांचं ते त्यांनी सगळ्यांना जयद्रथाला झाकलं होतं. मग किती एनर्जी लागत असेल त्याला. तर त्या युद्धाच्या दरम्यान अर्जुनाचे घोडे दमले. अर्जुनाचे घोडे दमल्यावर श्रीकृष्णांना लक्षात आलं घोड्यांशिवाय काय हे युद्ध पुढे जाणार नाही. तर श्रीकृष्णांनी काय केलं असेल, पटकन त्यांनी एक थोडं कुंपण बांधलं. हे रणभूमीच्या मधोमध चाललं आहे, हे सगळी इथे आजूबाजूला सगळी मारहाण आरडाओरडी सगळी चालू, आणि त्यामध्ये श्रीकृष्णांनी किती मोठी रिस्क घेतली. ही उतरले, त्यांच्याकडे शस्त्र नाही आहेत, त्यांनी एक कुंपण बांधलं आणि त्या घोड्यांसाठी एक पाणी निर्माण केलं जमिनीतून, की त्यांना आधी विश्रांती, घरी कोणी आले थकून तर आपण त्याला पाणी देतो ना, तर आधी घोडे थकले आहेत, घोड्यांना पाणी निर्माण केलं. त्याच्यानंतर परमेश्वर ज्यांचे मंदिरं आहेत श्रीकृष्ण, त्यांनी अर्जुनाच्या घोड्यांची मसाज केली. जसं आपण कधी वरिष्ठांच्या पायांची मसाज करतो थकलेले असतील, श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या घोड्याची मसाज केली. का बरं, या घोड्यांनी अर्जुन त्याचा विजय मिळवणार आहे, तर हे घोडे पण महत्त्वाचे. तर जेव्हा दुर्वासा ऋषी हे नारायणाला जाऊन भेटतात अंबरीश महाराजांच्या त्या प्रसंगामध्ये, तेव्हा एका श्लोकात नारायण काय म्हणतात, भक्तैर भक्त जनप्रिय. नारायण म्हणतात मला भक्त किती प्रिय आहेत की भक्तैर भक्त जन, भक्तांना जी सेवा करतात ते मला प्रिय आहे. तर दुर्वासा ऋषीला लक्षात येतं, नारायण म्हणतात की भक्तैर भक्त जनप्रिय आणि मी इथे भक्ताला त्रास दिला आहे म्हणून. तर इथे आपण बघतो की श्रीकृष्ण सर्व अवतारांचे स्रोत हे घोड्यांची सेवा करतात. ही मैत्री आहे त्यांची दोघांची. आणि भगवद्गीतेमध्ये आपण आज गीता जयंती साजरी करतोय, तर पहिल्या अध्यायात
काय बघतो आपण की जसजसे अर्जुन कन्फ्यूज होत जातात, जसजसे अर्जुन भ्रमित होत जातात, त्यांच्यासमोर आता 2 चॉईस आहेत. एक म्हणजे मैत्रीचं नातं आहे, तर मैत्रीच्या नात्यामध्ये समवयीन आहेत, मित्र आहेत. मग मित्रांमध्ये काय होतात, गप्पा होतात आणि त्या गप्पांचा काही निष्कर्ष नसतो. तुला काय वाटतं, मला असं वाटतं, मी हे बघितलं, तू हे बघितलं. 2 मित्र जेव्हा गप्पा मारतात त्याचा निष्कर्ष नसतो कधी काही. तर अर्जुनासमोर 2 पर्याय होते की मी भरपूर गप्पा मारल्या पहिल्या अध्यायामध्ये, मला असं वाटतं, माझं हे मत आहे वगैरे वगैरे. आणि श्रीकृष्ण म्हणतात की मी तुझा मित्र आहे. आणि जेव्हा गप्पा चालतात तेव्हा ते चालतात, त्याला काही कुठे निष्कर्षाला पोचायची गरज नाही आहे. तर श्रीकृष्ण पण गप्प आहेत. तर अर्जुन गप्पा मारतोय पण श्रीकृष्ण गप्प आहेत. मग अर्जुनाला लक्षात आलं, अशा प्रकारे मी गप्पा मारत बसलो, मला माझ्या समस्येचं निराकरण नाही मिळणार आहे. मी जो आता कन्फ्यूज झालो आहे त्याचं सोल्युशन नाही मिळणार आहे. मग आता काय करायला लागेल, दुसरा पर्याय. एक पर्याय आहे मित्रासोबत गप्पा मारत राहायच्या, त्याचा निष्कर्ष नाही लागत आणि आपल्या समस्यांचं उत्तर नाही मिळत, आपल्या प्रश्नांचं उत्तर नाही मिळत. आणि दुसरा पर्याय काय आहे, दुसरा पर्याय आहे त्या मित्राच्या नात्याला स्वाहा करायचं. जसं आपण यज्ञाबद्दल सांगत होते, तर यज्ञामध्ये आपण करतो, महत्त्वाची गोष्ट आहे, तूप असतं, दूध असतं, त्याला आपण काय म्हणतो, स्वाहा. पण स्वाहा कशासाठी करतो आपण, उच्च ध्येयासाठी. ते अग्नीमध्ये जाळत नाही आहे. कधी कोणी म्हणत नाही अरे यांनी तूप जाळलं, अरे यांनी दूध जाळलं. दूध जाळत नाही आहे, ते विष्णूला आपण स्वाहा अर्पण करतोय. मौल्यवान गोष्ट उच्च ध्येयासाठी आपण अग्नीमध्ये अर्पण करतोय. तर अर्जुनासमोर एक पर्याय होता, मित्र म्हणून मैत्रीच्या नात्याला टिकवून ठेवायचं आणि गप्पा मारत बसायच्या आणि श्रीकृष्णांचा गप्पपणा जो आहे तो सहन करायचा. आणि त्याचा परिणाम काय आहे, उत्तरं नाही काही, जे इथे भ्रम आहेत ते तसेच राहणार. आणि दुसरा पर्याय काय आहे, त्या मौल्यवान मैत्रीला, कसा मित्र आहे हा, जो आपल्या मित्राच्या घोड्यांची पण मसाज करायला तयार आहे, ही मौल्यवान मैत्री. आपण आपल्या जीवनामध्ये एक जर विश्वासू मित्र असेल, जो ऐनवेळी हाक मारली तर येईल, असे मित्र किती कमी आहेत आपल्या जीवनामध्ये. तर विचार करा, अर्जुनाकडे तसा मित्र आहे, कधीही हाक मारली तर तो कृष्ण येईल. पण तर अर्जुनाच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती आली आहे, त्या मौल्यवान मित्राची मैत्री मौल्यवान आहे, पण त्या मौल्यवान मित्राची मैत्री जर जपून ठेवली, एक प्रॉब्लेम आहे. त्या युद्धामध्ये मी काय करू आणि काय नाही करू या प्रश्नांची उत्तरं अर्जुनाकडे स्वतः नाही आहेत. आणि ती उत्तरं त्याला वाटतात श्रीकृष्णांकडे आहेत, पण तो म्हणतो समवयीन आहोत, मित्र आहोत, गप्पा मारता मारता हा तर गप्प आहे, मग आता काय करायचं. मैत्री टिकवून ठेवायची जी खूप दुर्मिळ आहे, एका मौल्यवान मित्राची, विश्वासू मित्राची, हाक मारेल तेव्हा उपस्थित राहणाऱ्या मित्राची मैत्री टिकवून ठेवायची की त्या मौल्यवान मैत्रीला स्वाहा करायचं, पण त्याच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं काढायची. काय करायचं. तर कोणी साधारण माणूस असेल तर तो म्हणेल ऑलरेडी ना माझ्या जीवनामध्ये विश्वासू मित्र नाही आहेत, हा एक मित्र मिळाला आहे, परमेश्वराची कृपा. आपण म्हणतो एक मित्र मिळाला आहे, परमेश्वराची कृपा. ते परमेश्वर मित्र रूपामध्ये ज्याला मिळाले आहेत त्याचं किती मोठं सौभाग्य आहे. आणि आज अर्जुनावर ती परिस्थिती आली की ती मैत्री, तो मित्र त्याला जर जपून ठेवायचं असेल पण त्याला प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार आहेत, तर अर्जुनाने काय केलं असेल. अर्जुनाने ते केलं जे कदाचित आपण करणार नाही. आपण म्हणू जीवनामध्ये प्रश्नांची उत्तरं नाही मिळतं, काय फरक पडतो, थोडं कन्फ्यूज जीवन जगू आपण. थोडे प्रश्न जर अनुत्तरित राहिले, ठीक आहे, काय मोठी गोष्ट आहे. जर मी या युद्धभूमीतून स्वतः निर्णय घेतला की मला युद्ध नाही करायचं आणि मी परतलो आणि 2 लोक माझ्यावर हसले तर काय मोठी गोष्ट आहे. पण मैत्री जपून ठेवणार मी. पण अर्जुनाची आध्यात्मिक ज्ञानासाठी किती तहान आहे, आध्यात्मिक ज्ञानासाठी किती भूक आहे, त्याच्या मनामध्ये किती गोंधळ असेल विचार करा. एक आहे आजोबा समोर उभे आहेत, एक आहे शिक्षक समोर उभे आहेत, एक आहे चुलत भाऊ समोर उभे आहेत. तो एक जो वादळ चाललाय तो चाललाच आहे. दुसरी गोष्ट, या पूर्ण परिस्थितीमध्ये आता मी काय करू आणि काय नाही करू याच्यासाठी त्याला त्या मौल्यवान मित्राच्या मौल्यवान मैत्रीला स्वाहा करायला लागेल. आणि अर्जुनाने ते केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अर्जुनाने ते केलं म्हणजे त्याला त्या प्रश्नांच्या उत्तरं प्राप्त करण्यासाठी काय भूक असेल, तो किती जिद्दी आहे. तो नाही मला सांगा हे युद्ध करू की नको करू. आजपर्यंत मी महादेवाशी पण युद्ध केलं आहे पण आजोबांशी नाही केलं आहे. आणि श्रीकृष्ण तू मला इथे युद्धभूमीवर घेऊन आलास, तू तुझ्या आजोबांशी युद्ध केलं आहे का. तू तुझ्या शिक्षकांशी, सांदीपनी मुनी आहेत, सांदीपनी मुनींनी जेव्हा तुला 64 दिवसांमध्ये विद्या दिली आणि नंतर तू गुरूंना म्हणालास की मी काय तुम्हाला दक्षिणा देऊ, तेव्हा तुम्ही मला काय म्हटलं, काय दक्षिणा मागितली. सांदीपनी मुनींनी सांगितलं माझा एक तरुण मुलगा होता, तो समुद्रामध्ये बुडाला,
तो मृत मुलाला तू घेऊन ये, ती गुरुदक्षिणा आहे. श्रीकृष्णाने गुरूंसाठी यमलोकामध्ये गेले आणि यमराजाकडून त्यांच्या मृत मुलाला घेऊन आले. तर अर्जुनाच्या मनामध्ये हे माझे आजोबा आहेत, यांच्याशी युद्ध करायला सांगतो आणि तू स्वतः तुझ्या गुरूंशी युद्ध केलंस का? तुझ्या गुरूंनी ॲक्च्युली इम्पॉसिबल गुरुदक्षिणा मागितली. आजपर्यंत कुठल्या गुरूंनी आपल्या शिष्याला ती गुरुदक्षिणा नाही मागितली आहे, मेलेल्या मुलाला घेऊन ये म्हणून. पण ते श्रीकृष्णांनी केलं. तर म्हणजे तुझ्या गुरूंप्रती किती आस्था आहे आणि तू मला माझ्या गुरूंशी युद्ध करायला सांगतोयस. मला नक्की सांग की हे का करू. मला वाटतंय की हे चुकीचं आहे, पण मला सांग की हे का करू. ते करण्यासाठी अर्जुनाने त्या मैत्रीला स्वाहा केलं आणि म्हणाले, कार्पण्य दोषो अपहत स्वभाव. कार्पण्य हा जो शब्द आहे हा कृपण शब्दातून निर्माण होतो. कृपण म्हणजे कंजूस. कंजूस म्हणजे कोण? जो श्रीमंत आहे तो कंजूस. गरीब माणसाला कधी कंजूस नाही म्हणत. अर्थात अर्जुन म्हणतोय मी खूप बुद्धिमान आहे, मी खूप शक्तिशाली आहे, मला सगळं काही कळतं, पण या क्षणी माझ्या शक्तीला, माझ्या बौद्धिक शक्तीला, माझ्या वाचिक शक्तीला मी वापरू नाही शकत आहे, म्हणून मी कंजूस झालो आहे. असं नाही की मला बुद्धी नाही आहे, मी खूप मोठे मोठे समस्या सोडवलेत, पण या क्षणी कार्पण्य दोष अपहत स्वभाव. माझा स्वभाव जो आहे तो कार्पण्य दोषाने, जसं चंद्राला ग्रहण लागतं तसं माझ्या स्वभावाला ग्रहण लागलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मी पूर्णपणे भ्रमित झालो आहे. यत् श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे. मला अजूनही माझ्या जीवनामध्ये बरेच मित्र आहेत, ते मला प्रेयस सांगतील. मला 5 मिनिटासाठी माझ्या आयुष्यामध्ये काय चांगलं ते सांगतील, पण मला प्रेयस नाही पाहिजे. प्रेयस तर मित्र पण सांगतात, मला श्रेयस पाहिजे. मला दीर्घकालीन दृष्टिकोननी काय बरोबर आहे, मृत्यूपर्यंत मला कधी खंत नाही वाटली पाहिजे की मी हे युद्ध केलं कसं काय. कधी कधी आपण निर्णय घेतो पटपट स्ट्रेसमध्ये आणि नंतर आपल्याला आयुष्यभर त्याची खंत वाटते. श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतायत, मला मैत्री नको आहे, मला उत्तरं पाहिजेत, जे श्रेयस्कर उत्तरं आहेत. मृत्यूपर्यंत त्या डिसिजनला, त्या निर्णयाला घेऊन जर मला कोणी विचारलं, तू आजोबांशी लढलास, तू आपल्या गुरूंवर फूल अर्पण करण्याऐवजी तू बाण मारलेस, त्यावेळेस मला खंत न वाटता स्वाभिमानाने मला उत्तर योग्य शास्त्रांवर आधारित, योग्य समजुतीच्या आधारित मला उत्तर द्यायचं. म्हणून श्रेयस पाहिजे मला तुझ्याकडून, आणि ते श्रेयस प्राप्त करण्यासाठी गुरु लागतात. प्रेयस प्राप्त करण्यासाठी मित्र लागतात. अरे काय करू, आज कारनी जाऊ की बसनी जाऊ की ट्रेननी जाऊ, हे तर मित्र पण सांगतो, पण आयुष्यामध्ये या दिशेने जाऊ की या दिशेने जाऊ याच्यासाठी गुरु लागतात. तर अर्जुनाची आध्यात्मिक ज्ञानासाठी इतकी तीव्र भूक आहे, इतकी तीव्र तहान आहे की म्हणतात, आज माझ्या मैत्रीला मी स्वाहा करणार आहे, पण एक गुरु प्राप्त करणार आहे. आणि त्या गुरूंना विचारतायत, मला आता फक्त एकच सांगा, यच श्रेयस्या निश्चितम. मला निश्चितपणे सांगा, आता ना असं केलं तरी बरं आहे, तसं केलं तरी बरं आहे, हे केलंच तरी ठीक आहे, ते केलंच हे सगळं नाही पाहिजे, मला निश्चित सांगा आता काय करू. म्हणून श्रीकृष्ण मग सर्व धर्मान परित्यज्यपर्यंत येतात. तर म्हणून असं म्हणतात की, ऐकलंय मी असं, मी काय शेतकरी नाही, पण मी ऐकलं की सगळ्यात गोड आंबे कुठले, हापूस आंबे. पण हापूस आंब्याचा जो झाड असतो तो स्वतः उभा नाही राहू शकत. केसर आंबा आहे, बाकीचे सगळे आंबे ते स्वतः उभे राहतात. हापूस आंब्याचा जो झाड आहे तो असं थोडं ते वाढवतात आणि त्याच्यानंतर त्याला ग्राफ्टिंग करायला लागतं. दुसऱ्या मजबूत झाडावर त्याला ग्राफ्टिंग करायला लागतं. एक फक्त हापूस आंबा आहे जो स्वतः उभा नाही राहू शकत झाड त्याचं, त्याला ग्राफ्टिंग करायला लागतं, म्हणजे दुसऱ्या वृक्षावर लावायला लागतं, तेव्हा कुठे तो गोड गोड हापूस आंबा मिळतो. तसं अर्जुनाला माहिती आहे, माझ्या आयुष्यामध्ये जर मला गोड गोड साक्षात्कार पाहिजे असतील तर मला एका गुरूंच्या शक्तीवर, गुरूंच्या बुद्धीवर मला माझं ग्राफ्टिंग करायला लागेल, मग त्याचा आधार घ्यायला लागेल. जसा हापूस आंबा स्वतःचं झाड स्वतःच्या शक्तीवर उभा नाही राहू शकत, त्याला दुसऱ्याची शरण घ्यायला लागते, मग तो गोड आंबा लागतो. तसं अर्जुनाला त्याच्या जीवनामध्ये जर गोड साक्षात्कार पाहिजे असतील तर त्याला आपल्या गुरूंची शरण घ्यायला लागते. आणि म्हणून गीतेमध्ये टर्निंग पॉईंट काय आहे, 2.7 दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाच्या पूर्वी अर्जुन बोलतायत आणि श्रीकृष्ण गप्प आहेत, म्हणतात ठीक आहे बोल, तू बोल. पण दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये जेव्हा अर्जुनाने ते नातं बदललं, आणि मी विचार करतोय, असा एखाद्याला विश्वासू मित्र मिळतो, पण अर्जुनाची काय ती तीव्र तहान असेल की त्या मैत्रीला पण त्यांनी स्वाहा केला, पण म्हणाले मला श्रेयस्कर माझ्या जीवनामध्ये काय आहे ते निश्चितपणे सांग. आणि जेव्हा अशा प्रकारची आतुरता आपल्यामध्ये असते आणि तेव्हा जेव्हा आपण आपल्या गुरूंना, जे श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आपण म्हणतो, मला आता लहान सहान 2 पैशांची उत्तरं नको आहेत, मला आता सगळ्यात मौल्यवान सांगा, मी माझ्या जीवनामध्ये काय पाऊल घेऊ, मी माझ्या जीवनामध्ये आता काय करू. तेव्हा मग आपले गुरु आपल्याला
ती शिकवण देतात जी आपल्याला आयुष्यभरापर्यंत, ते एक वाक्य आपल्याला क्षणोक्षणी कामी येतं. 2024मध्ये कामी येतं, 2025मध्ये कामी येतं, 2065मध्ये पण कामी येतं. तर म्हणून अर्जुन आपल्याला शिकवतोय की कशा प्रकारची भूक पाहिजे, आणि तशा प्रकारचा वासरू जर समोर असेल मग गाय दूध देते. म्हणून श्रीकृष्ण अनेक लोकांचे मित्र आहेत, पण श्रीकृष्णांकडून ते दिव्य ज्ञान काढण्यासाठी अर्जुनासारखा एक भक्त लागतो जो तशा प्रकारे भूकेला आहे. तर आज आपण अर्जुनाला प्रार्थना करू शकतो की हे अर्जुना, आमच्या समोर गीता आहे, तुला तर गीता प्राप्त करण्यासाठी शरण जावं लागलं. आम्हाला शरण न जाता पण इथे नुसतेसे पुस्तकं ठेवलेले आहेत, आम्हाला फक्त 180-190 रुपये जर काढले, आम्ही शरणागती कोणी मागतच नाही. इथे मंदिरामध्ये युवराज हरी प्रभूंनी जेव्हा अनाऊन्समेंट केली तेव्हा बोलीच नाही आज शरणागती द्यायला लागेल तुम्हाला कृष्णाला. म्हणतायत की 180 रुपये द्यायला लागतील. विचार करा, ज्या ज्ञानासाठी अर्जुनाला आपलं जीवन समर्पित करायला लागलं, एका मित्राला स्वाहा करायला लागलं, ते ज्ञान आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने, आचार्यांच्या कृपेने सहज सुलभ भाषेमध्ये उपलब्ध आहे. आपलं किती मोठं सौभाग्य आहे. तर म्हणून आज आपण अर्जुनाला पण प्रार्थना करूया की तुझ्यामध्ये जी आतुरता आहे ती कधीतरी आमच्यामध्ये पण येऊ दे. कधी कधी गोष्ट जेव्हा सोप्या पद्धतीने मिळते तेव्हा त्याची किंमत नाही राहत. जर लढून प्रयत्न करून एखादी गोष्ट पदरात जेव्हा पडते ना तेव्हा त्याची किंमत राहते. तर प्रभुपादांनी आपल्याला सहजपणे भगवद्गीता दिली आहे, पण आपण ती सहजपणे घेतली नाही पाहिजे. प्रभुपादांनी सहजपणे दिली आहे, पण आपण ती मौल्यवान आध्यात्मिक ज्ञान आहे म्हणून घेतली पाहिजे. आपण अर्जुनाला प्रार्थना करूया, श्रीकृष्णांना प्रार्थना करूया की खूप खूप धन्यवाद, आम्हाला आमच्या युद्धांमध्ये, आमच्या जीवनाच्या संघर्षांमध्ये ही भगवद्गीता कामी येऊ दे, आणि कधीतरी तुम्ही आम्हाला एवढं काही दिलं आहे, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू दे. जय श्रीमद भगवद्गीता की जय. जय श्रीमद भगवद्गीता जयंती की जय. जय श्री श्री राधा गोविंदजी भगवत.